जाऊया पुढच्या बातमीकडे. तर येऊ नको म्हटलं तर कोणत्या गाडीत बसू अशी आमची अवस्था झाली, अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. भाजप बैठकीला बोलवत नसल्याबाबतचा प्रश्न देसाईंना विचारला असता त्यांनी भाजपला चिमटा काढला. यावर गिरीश महाजनांनी ही प्रतिक्रिया दिली. शंभूराज देसाईंचा विषय हा संपलाय. याबाबत फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा देखील झाली आहे असं महाजन म्हणाले. भाजपकडून तुम्हाला कोणतंही निमंत्रण अद्याप दिलं गेलेलं नाही किंवा बैठकीला तुम्हाला निमंत्रण नाहीये. काय नेमकं म्हणजे याचा अर्थ काय समजायचा? अंतर्गत कार्यकर्त्यांमध्ये पण नाराजीचा सूर असं समजतं. तर काय आम्ही काय बोलणार त्याच्यावर? येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू, अशी परिस्थिती झाली आता. म्हणजे तुम्हीच प्रश्न विचारल्यानंतर तुम्हीच म्हणताय तुम्हाला निमंत्रण नाही आणि मग तुम्ही काय करणार? तर मग निमंत्रण नाही तर मग कसं कुठल्या गाडीत बसायचं? खेडेगावात म्हण आहे ना बघा, आमचे लोक हसायला लागले गावाकडचे, येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू. नाही, मला काय ते म्हणले किंवा काय मला काही कल्पना नाही. उगाच येऊ नको तुमच्या गाडीत म्हणजे मला याचा अर्थच कळत नाही, त्यामुळे मला तिथलं काही माहीत नाही. पण शंभूराजेंचा विषय 2-3 वेळा चर्चेत आला. मी त्या समन्वय समितीत मी आणि बावनकुळे साहेब आहे 6 लोकांच्या, तिथे पण त्यांनी पण स्वतः शंभूराजे तिथे होते, त्यांच्या घरीच बैठक झालेली होती. मला वाटतं हा विषय आता संपलेला आहे. CM साहेब स्वतः बोललेले, शिंदे साहेब स्वतः बोललेले त्या संदर्भामध्ये, आणि त्यांना जे म्हणणं होतं ते ऐकून घेऊन त्याच्यावर कारवाईसुद्धा झालेली आहे त्यांच्या मतदारसंघात जिल्ह्यामध्ये. त्यामुळे वाटतं तो विषय संपलेला आहे.